मटार पनीरचा हा रंग बघा. वाटाण्याचा कलर सुद्धा तुम्ही बघून घ्या. मस्त हिरवा जशाच्या तसा राहिलाय. ग्रेव्ही तर इतकी सोपी, इतकी साधी. घरात असणाऱ्या सामान्य मसाल्यांपासून आपण आज मटार पनीर बनवतोय. चला, अतिशय सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी आणि सगळ्यांना आवडणारी मटार पनीर घरच्या घरी कशी बनवायची हे पाहू. तर यासाठी मी काय केलं, एका पातेल्यामध्ये ना थोडंसं पाणी घेतलंय, साधारण ग्लासभर. यामध्ये 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो असं मोठ्या आकारामध्येच कट करून घालायचे आणि आता यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे छोटा चमचाभर तेल घालायचं. सोबतीला थोडंसं 3-4 चिमूट, पाव छोटा चमचा मीठ सुद्धा घालायचं आणि यामध्ये आपण घालणार आहोत काजू. काजूमुळे छान दाटसरपणा येतो आणि छान क्रीमी टेक्स्चर येतं भाजीला. 7 ते 8 मी काजू घातलेत. काजू सुद्धा आपल्या या टोमॅटोसोबत छान मऊसूत होतील आणि वाटताना सुद्धा अगदी छान पेस्ट तयार होईल. आता रंग टोमॅटोचा जर लाल गडद असेल ना, तर माझ्यासारखी काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची गरज नाही आणि घालायचीच असेल तर पाव चमचा पुरेशी होते. कोथिंबिरीची देठं सुद्धा घातली, चांगलं मिसळून घेतलं आणि पाणी चांगलं बऱ्यापैकी अर्धवटपेक्षाही कमी होईपर्यंत, मऊसूत असे टोमॅटो होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. अधूनमधून हलवत राहायचं, म्हणजे मग व्यवस्थित छान असे टोमॅटो सुद्धा गळले जातील आणि घातलेले काजू सुद्धा मऊसूत होतील. साधारण एक 7 ते 8 मिनिटांसाठी मध्यम आचेवरती छान असे टोमॅटो मी शिजवून घेतलेत. मस्त असे चमच्यानेच लगेच मॅश होत आहेत. पण यामध्ये काजू सुद्धा आहेत, कोथिंबिरीची देठं आहेत, तर हे व्यवस्थित आपल्याला बारीक असं दळून घ्यायचंय. म्हणूनच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं, पण हे आधी सगळं थंड करून घ्यायचं, नाहीतर मग अपघात होणार म्हणजे होणार. जर गरम सगळं साहित्य असेल तर मिक्सरच्या भांड्यामधून सगळीकडे फवारा उडणार. म्हणूनच संपूर्ण हे थंड करून घ्यायचं आणि मग दळून घ्यायचंय. बघा रंग किती कमाल आलाय की नाही. काजूमुळे रंग थोडासा फिका पडतो, म्हणून इथे मी थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली. अगदी हॉटेलमध्ये जशी ग्रेव्ही असते तशीच इथे ग्रेव्ही तयार झाली. आता यानंतर कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं. एक पळीभरच तेल घेतलंय. यामध्ये पाव किलो मी इथे पनीरचे तुकडे करून घेतलेत. फार मोठे नाहीत, फार छोटे सुद्धा नाही, मध्यम आकार ठेवायचा. कडकडीत तेल गरम असेल ना, कडकडीत कढई सुद्धा गरम असेल तर पनीर खाली फार चिकटत नाही. पण जर कढईला तुम्हाला असं वाटत असेल की कढईला पनीर चिकटू शकतं, तर अशा वेळेला तुम्ही नॉनस्टिकची कढई पॅन वापरला तरी सुद्धा चालणार आहे. अजिबात खाली चिकटणार नाही. साधारण एक 3 ते 4 मिनिटांसाठी मध्यम आचेवरती छान मी पनीर असं परतून घेतलं. पनीरवरती मी फार डाग येऊ देणार नाही. आता यानंतर यामध्ये घालूयात रंगासाठी, फक्त रंगासाठीच मी इथे घालतीये पाव चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद घातली आहे, चिमूटभर मीठ घातलेलं आहे. सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स करून घेऊ. गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे. फार काही नाही, शेवटी मसाले घालायचे आणि मिसळून घ्यायचं. काय होतं ना, आपण जेव्हा भाजीमध्ये हे पनीर घालतो, पनीरचा जो रंग आहे तो पांढरा शुभ्रच राहतो आणि म्हणूनच इथे थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली. शेजारी मी गरम पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं. पाणी चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला पनीरचे तुकडे काढून घ्यायचे आहेत, म्हणजे ते असे खूप रबरासारखे होणार नाहीत, आहे असेच सॉफ्ट राहतील. आता कढईमध्ये पुन्हा अर्धी पळी तेल वाढवलेलं आहे. यावेळेस बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा. तर 2 मोठ्या आकाराचे किंवा 3 मध्यम आकाराचे कांदे तुम्ही इथे घेऊ शकता. हे छान बारीक चिरून घेतलेले आहेत. कांद्याची क्वांटिटी तुम्ही आत्ता बघून घ्या. आता नंतर थोड्या वेळाने चांगला कांदा परतला गेला की मग याची क्वांटिटी तुम्ही बघू शकता. भरपूर कमी होते, कारण आपल्याला हा कांदा बराच वेळ असाच परतून घ्यायचा आहे. यासाठी फार तेलाची गरज लागते का? अजिबात नाही. थोड्याशा तेलामध्ये सुद्धा छान हा कांदा आपल्याला परतून घेता येतो. जोपर्यंत कांदा परतला जातोय तोपर्यंत आपण इतर तयारी करून घेऊ. आता इथे एखादी वाटी घ्यायची आहे. यामध्ये घालायचा अर्धा चमचा हळद, आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे लाल मिरचीची पावडर इथे घ्यायची आहे. जे बेसिक घरात मसाले आहेत ना, तेच मसाले इथे आपल्याला वापरायचे आहेत. इथे घेतलेला आहे 1.5 चमचा धना पावडर, धना जिरा पावडर मिक्स असेल तरी सुद्धा चालेल. आणि आता यासोबतच किचन किंग मसाला घ्यायचा आहे 2 चमचे. किचन किंग मसाला नसेल किंवा याऐवजी कोणताही पनीरचा मसाला तुम्ही इथे घालवू शकता. अर्धा छोटा चमचा इथे गरम मसाला घातला आणि रंगासाठी 1 चमचाभर इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली. थोडंसं यामध्ये पाणी घालायचं, साधारण पाव वाटी, आणि हे सगळे मसाले ना या पाण्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे. बऱ्याचदा काय होतं की जेव्हा आपण ग्रेव्हीमध्ये हे मसाले घालतो ते जळले जातात आणि हे जळू नये, छान फुलावे, यांचा स्वाद सुद्धा खूप मस्त यावा, म्हणून मग इथे मी पाण्यामध्ये सगळे मसाले मिसळून घेतले, साईडला ठेवले. इथे मी फ्रेश मटार घेतलाय, वाटाणा घेतलेला आहे. हा पाण्यामध्ये उकळून घेतला साधारण एक 5-6 मिनिटांसाठी.
वाटाणा चांगला शिजलाय, पण खूप गाळ होईल इतपत शिजवून घ्यायचा नाही. असाच हा पातेल्यामध्ये शिजवून पाण्यामध्ये ठेवला होता. चांगला थंड सुद्धा झालाय. आता इकडे बघा कांदा किती कमी झालाय. चांगला परतला गेलेला आहे. अगदी दुपटीपेक्षा सुद्धा कमी दिसतोय. तेल सुद्धा छान सुटलेलं आहे. कांदा परतून झाला. असाच बारीक असा कांदा चिरून परतून घ्यायचा आहे. भरपूर परतायचा म्हणजे स्वाद कांद्याचा खूप छान येतो. कांदा परतून झाला की आपण तयार करून ठेवलेली जी ग्रेव्ही होती ती यामध्ये आपल्याला घालायची. थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि आता कसं ना उकळी आली की पटकन हे अंगावरती उडू शकतं. म्हणून जे काही मिक्सरच्या भांड्याला लागलेली ग्रेव्ही आहे ती पाण्यासहित काढून घ्यायचं. इथे मी कोणतं पाणी वापरलं माहिती आहे का? ज्यामध्ये आपण पनीर ठेवले होते ना तेच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे. पुन्हा घातलेलं पाणी चांगलं मिसळून घेतलं. साधारण अर्धा 1 मिनिटांसाठी चांगलं मिक्स करून शिजवून घेतलं. आता जो मसाला आपण तयार करून ठेवला होता तोच मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे. तर बघा जेवढा जमेल, जेवढा निघेल तेवढा आत्ता मी यामध्ये घालणार आहे. उरलेला जो काही वाटेला चिकटलेला मसाला आहे, पुन्हा जे पनीरचं पाणी होतं ते थोडंसं यामध्ये घातलं आणि सगळा मसाला वाटीतला काढून घेतला. वेगळं पाणी घ्यायची गरज पडत नाही कारण ज्यामध्ये आपण पनीर घातलेलं आहे ते पाणी बऱ्यापैकी गरमच असतं आणि तेच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे. तर बघा आता घातलेला मसाला चांगला या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची. हवं असेल तर याच वेळेस तुम्ही भाजीपुरतीचं जे काही मीठ आहे ते घालू शकता. आता यावरती आपण काय करूयात, झाकण ठेवूयात. झाकण ठेवून छान असं तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही जी आहे ती शिजवून घ्यायची. पण अधूनमधून ना वर खाली करत राहा म्हणजे काय होईल, ही जी ग्रेव्ही आहे ती अशी खाली चिकटणार नाही, करपणार नाही आणि मग लागणार सुद्धा नाही. आता वर खाली करून झाले की पटकन यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि साधारण आपल्याला ना ग्रेव्ही शिजवून घेण्यासाठी एक 5-7 मिनिट किंवा 7 ते 8 मिनिट तरी लागतात. तर बघा रंगसुद्धा चांगला डार्क आला आहे. हलकं-हलकंसं तेलसुद्धा सुटायला लागलेलं आहे. आणखीन जास्त परतलं की आणखीन जास्त तेल सुटू शकतं. थोडीशी ग्रेव्ही वर खाली करून घेतलेली आहे. यामध्ये आपण शिजवून ठेवलेले वाटाणे घालायचे आहेत. तिथे तुम्हाला फ्रोझन मटार वापरायचा असेल तरीसुद्धा चालेल, पण तो सुद्धा पाण्यामध्ये आपल्याला उकळून घ्यायचा आहे. फक्त उकळत असताना ना, मग तो साधा मटार असू दे, वाटाणा आपला फ्रेश वाटाणा असू देत किंवा मग फ्रोझन मटार असू देत. पाण्यामध्ये उकळत असताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे त्याचा जो हिरवटपणा आहे ना, तो टिकून राहतो आणि मग मटार जेव्हा शिजतो तो काळा पडत नाही आणि यासोबतच असं सुरकुत्या त्यावरती येत नाही. म्हणून आधी शिजवून घेणं खूप गरजेचं आहे. पाण्यामधून पनीरसुद्धा उपसून घेतलेले आहेत. चवीपुरतीचं मीठ घातलेलं आहे. सगळं मिसळून घेतलेलं आहे. मग मीठ घातलं आणि यानंतर कसुरी मेथीसुद्धा घालायची आहे. कसुरी मेथीमुळे छान चव येते. नसेल नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे. सगळं साहित्य पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि जे पनीरचं पाणी होतं ना, तेच आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता मटार पनीर शेवटी तुमच्यावरती आहे, की तुम्हाला किती ते दाटसर ठेवायचं आहे, किती पातळ ठेवायचं आहे, यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. फक्त पाणी हे थोडंसं गरमच असायला हवं. थंड पाणी किंवा रूम टेम्परेचरचं पाणी अजिबात यामध्ये घालायचं नाही. आता पनीरसाठी ना मी 1-1.5 ग्लास पाणी गरम करून घेतलं होतं. सगळंच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. कारण ग्रेव्ही थोडीशी दाटसर मला वाटली, यामुळे सगळंच पाणी घातलं. ही कन्सिस्टन्सी मला बरी वाटते कारण आपल्याला फार शिजवायची गरज पडणार नाही. कारण मटार आणि पनीर ऑलरेडी आपण थोडेसे सॉफ्ट करून घेतलेले आहेत आणि यामुळेच अगदी एक 5 मिनिटांसाठीच मी शिजवून घेणार आहे लो फ्लेमवरती. फक्त मध्ये एकदा मी हलवून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता हलकीशी उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर साधारण एक 2-3 मिनिटांसाठी आणखीन शिजवून घेऊ. आणि साधारण पाणी ओतल्यानंतर 5व्या मिनिटाला मी गॅसची फ्लेम बंद केली होती आणि अर्धा तास मी हे असंच सोडलं होतं आणि तुम्ही इथे बघू शकता काय रंग आलाय. हलकी-हलकीशीच यावरती ना अशी तर्री आली आहे, पण ती कमाल दिसतीये. अशीच तुम्ही अर्धा तास सोडली ना, की कमाल रंग यावरती येतो. थोडीशी थंड होते, पण दिसायला छान दिसते. तर आशा करते आजची ही रेसिपी मटार पनीरची तुम्हाला आवडली असेल. दिलेल्या टिप्ससुद्धा तुम्हाला आवडल्या असतील आणि हो, मटार तुम्ही इथे बघू शकता अजिबात असे सुरकुतल्यासारखे झाले नाहीयेत. रंगसुद्धा काळपट झालेला नाहीये. अशा छोट्या-मोठ्या टिप्स मी सतत तुम्हाला देत असते. यासाठी लाईक जरूर करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त-मस्त खात राहा.